नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण अल्डॉल कंडेन्सेशन आणि कॅनिझरोज रिॲक्शन हा भाग कंप्लीट केलेला आहे। आज आपल्याला घ्यायचे त्या पुढची रिॲक्शन पेज नंबर 274, पॉईंट नंबर आहे 12.8.3 दॅट इज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। म्हणजे यामध्ये आपल्याला ह्या पॉईंटमध्ये आपल्याला दोन रिॲक्शन्स घ्यायच्या आहेत। एक ऑक्सिडेशन घ्यायचे अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचं आणि दुसरे घ्यायचे रिडक्शन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। त्याच्यामध्ये आपण तुमच्या पुस्तकात या ठिकाणी ए नंबर दिला आहे, तर मी या ठिकाणी 1 नंबर दिला आहे, दॅट इज द ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। ऑक्सिडेशन अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचं करताना आपल्याला माहिती आहे अल्डिहाइड्सचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो आहे RCH डबल बॉन्ड O आणि कीटोन्सचा जनरल फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड O R डॅश। आता या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेऊन दाखवण्याचं म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल। लक्षात, तर या ठिकाणी पहा, हे अल्डिहाइड किंवा या ठिकाणी आपण ॲसेटाल्डिहाइड घेऊ, जनरल फॉर्म्युला घ्या किंवा एक्झाम्पल घ्या, काही फरक पडत नाही। हे अल्डिहाइडचं एक्झाम्पल आहे ज्याला म्हणतो आपण ॲसेटाल्डिहाइड आणि हे कीटोनचं एक्झाम्पल आहे ज्याला म्हणतो आपण ॲसिटोन। आता ह्यामध्ये अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन आपण इझिली करू शकतो कारण ह्या कार्बोनिल कार्बनला अटॅच या ठिकाणी हायड्रोजन आहे, लक्षात। पण या ठिकाणी जर आपल्याला ह्याचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला COC हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल। COC हा बॉन्ड जर आपण ब्रेक केला, कोणताही घ्या, हा COC हा बॉन्ड घ्या किंवा COC हा बॉन्ड घ्या, तर हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल आपल्याला। आणि हा बॉन्ड ब्रेक करताना या ठिकाणी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जर तुम्ही वापरले तर ह्या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होणार नाही किंवा कीटोन्सचं ऑक्सिडेशन होणार नाही कारण कार्बोनिल कार्बनला या ठिकाणी हायड्रोजन अटॅच नाही, लक्षात। परंतु अल्डिहाइड्समध्ये मात्र कार्बोनिल कार्बनला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे। देअरफॉर अल्डिहाइड्स they easily undergo the oxidation reaction and gives the product. That products are called carboxylic acids. लक्षात, इझिली हे ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये भाग घेतात बाय युजिंग माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट लाईक डायल्यूट HNO3, पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट और सोडियम डायक्रोमेट सुद्धा या ठिकाणी आपण वापरू शकतो Na2Cr2O7 इन द ॲसिडिक मीडियम, लक्षात। K2Cr2O7 किंवा ज्याला म्हणतो आपण पोटॅशियम डायक्रोमेट किंवा सोडियम डायक्रोमेट, ह्याला आपण ॲसिडिक मीडियममध्ये जरी वापरलं तर दे आर ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट्स। तर असे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्सचा वापर करून आपण अल्डिहाइड्सचं ऑक्सिडेशन करू शकतो आणि ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतात कार्बॉक्सिलिक ॲसिड। पण कीटोन्सचं ज्यावेळेस आपण ऑक्सिडेशन करतो तर आपल्याला कोणता बॉन्ड ब्रेक करावा लागतो? COC हा बॉन्ड ब्रेक करावा लागतो। समजा आपण हा या ठिकाणी RC डबल बॉन्ड O R डॅश घेतले, तर या ठिकाणी समजा आपण अल्काइल ग्रुप काय घेतला CH3, तर हा बॉन्ड कोणता आहे COC किंवा इकडं आपण CH3 घेतला तरी हा बॉन्ड कोणता असेल COC। म्हणजे COC हा बॉन्ड या ठिकाणी ब्रेक करावा लागतो, त्याला आपण असं घेऊ या पद्धतीने COC हा बॉन्ड जर ब्रेक केला तरच या ठिकाणी ऑक्सिडेशन होईल। आणि या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्सचा उपयोग होत नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स वापरावे लागतात, लक्षात। कोणते ऑक्सिडायझिंग एजंट वापरावे लागतात? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स। आणि ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स जे आहेत ते असतील CrO3, त्याच्यानंतर अल्कलाइन KMnO4, हे आपण ॲसिडिक घेतलं होतं, या ठिकाणी मीडियम काय घेतलं होतं ॲसिडिक, या ठिकाणी काय वापरायचं आता अल्कलाइन KMnO4 किंवा हॉट कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड। या ठिकाणी आपण कोणता ॲसिड घेणार? डायल्यूट नायट्रिक ॲसिड। अल्डिहाइड्सचं जेव्हा आपण ऑक्सिडेशन करू तेव्हा हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स आपण वापरणार आणि KMnO4 किंवा त्याला म्हणतो आपण पोटॅशियम परमॅंगनेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट किंवा सोडियम डायक्रोमेट, ह्यांचं आपण कशात सोल्युशन घेणार? ॲसिडिक मीडियम घेणार, लक्षात। पण ज्यावेळेस आपण कीटोन्सचं ऑक्सिडेशन करू त्या ठिकाणी आपल्याला हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरून त्यांचं ऑक्सिडेशन होणार नाही कारण आपल्याला या ठिकाणी COC बॉन्ड ब्रेक करायचं आहे किंवा कार्बन कार्बनमधला बॉन्ड ब्रेक करून ऑक्सिडेशन करायचे। त्याच्यामुळे या ठिकाणी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आपल्याला वापरावे लागतात आणि ते
स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स कोणते असतील त्यामध्ये दिलेलं आहे CrO3, त्याच्यानंतर अल्कलाइन KMnO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड हॉट कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणून वापरावे लागतात. आणि हे सगळे ऑक्सिडायझिंग एजंट्स कसे असतात, दे आर द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर हा डिफरन्स आहे अल्डिहाइड्स आणि कीटोन्समधला. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला घेणार आहोत ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्सचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतं, प्रॉडक्ट्स RCHO. लक्षात, यांचं ऑक्सिडेशन होऊन तयार होणारे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याला आपण प्लस ऑक्सिजन असे लिहू शकतो, नेसेंट ऑक्सिजन. पुस्तकात तुमच्या दिलेलं नाही, लिहिलं तरी काय फरक पडत नाही, नाही लिहिलं तरी फरक पडत नाही. या ठिकाणी आपल्याला वापरायचे K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4. म्हणजे K2Cr2O7चं कशात सोल्युशन करायचं आहे, ॲसिडमध्ये, दॅट इज H2SO4. हा अल्डिहाइड आहे आणि ह्याचा प्रॉडक्ट काय मिळतो आपल्याला, यापासून मिळतो आपल्याला RCOOH, दॅट इज द कार्बोक्सिलिक ॲसिड. तर या ठिकाणी तुम्हाला जर बाय प्रॉडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही ही रिॲक्शन या पद्धतीने लिहू शकता, जसं आपण अल्कोहोल्समध्ये ही रिॲक्शन घेतली होती. लक्षात, अल्कोहोल्सच्या प्रिपरेशनमध्ये हेच ऑक्सिडायझिंग एजंट आहेत RCHO इट गिव्स RCOOH. लक्षात, अशी रिॲक्शन लिहू शकता किंवा वरची रिॲक्शन लिहिली तरी चालेल, ही लिहा किंवा ही लिहा. लक्षात, नाही लिहिली तरी काय फरक पडत नाही. या ठिकाणी आपण ऑक्सिडायझिंग एजंट लिहिलेलेच आहे. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर एक्झाम्पल घेतलं तुम्ही, काय एक्झाम्पल CH3CHO when acetaldehyde created with or when acetaldehyde reacts with potassium dichromate and dilute H2SO4, it undergoes oxidation to give the product that is acetic acid. acetaldehyde पासून आपल्याला काय मिळेल, दिस इज द acetaldehyde आणि हा असेल ॲसिटिक ॲसिड. ब्रॅकेटमध्ये त्यांची IUPAC नेम घेऊन टाका, दॅट इज इथॅनॉल. त्याचा IUPAC नेम काय आहे, इथॅनॉल ऑन ऑक्सिडेशन युझिंग द ऑक्सिडायझिंग एजंट पोटॅशियम डायक्रोमेट अँड डायल्यूट H2SO4. म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेटचं कोणतं सोल्युशन घेतलं आहे, ॲसिडिक सोल्युशन, म्हणून त्याला म्हणतात ॲसिडिक मिडियममध्ये ह्या रिॲक्शन होतात आणि ह्याला म्हणतो आपण इथॅनॉइक ॲसिड. त्याचं नाव काय येईल, इथॅनॉइक ॲसिड. त्याचा IUPAC नेम. सेकंड एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी C2H5CHO प्रोपियनॉल्डिहाइड on oxidation by using K2Cr2O7 and dilute H2SO4. It gives the product that is C2H5COOH. याचं नाव काय आहे, प्रोपियनॉल्डिहाइड. प्रोपियनॉल्डिहाइड. IUPAC नेम आहे याचं प्रोपॅनल. प्रोपॅनल. दिस इज ऑन ऑक्सिडेशन गिव्स द प्रॉडक्ट दॅट इज प्रोपियोनिक ॲसिड, हे त्याचं कॉमन नेम असेल. आणि प्रोपॅनॉइक ॲसिड, प्रोपॅनॉइक ॲसिड हे त्याचं IUPAC नेम असेल. लक्षात, तर असे हे जनरल रिॲक्शन. फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट आणि एक्झाम्पल सेकंड. दिस इज द ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स. म्हणजे याच्यामध्ये आपण फर्स्टमध्ये जे ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हा भाग घेणार आहोत आणि सेकंडमध्ये कोणती रिॲक्शन घेणार आहोत, आपण राहिलेली रिडक्शन घेणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण घेणार ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, सेकंड पार्टमध्ये घेणार रिडक्शन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्यामध्ये फर्स्ट घेतलं मी ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट घेतलंय किंवा त्याला ए म्हणणार आपण, अशी हेडिंग टाकली तरी जमते, ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स. आणि बी मध्ये हेडिंग टाका ऑक्सिडेशन ऑफ कीटोन्स. लक्षात, या ठिकाणी हे रिॲक्शन कळलं. मग त्याच्यामध्ये आपण एक जनरल रिॲक्शन आणि दोन एक्झाम्पल घेतले. लक्षात, त्याच्यानंतर तुम्हाला कीटोन्स दिले, कीटोन्सबद्दल दिलेले आहे पुस्तकामध्ये. कीटोन्स रेजिस्ट ऑक्सिडेशन ड्यू टू द स्ट्रॉंग COC बॉन्ड बट दे आर ऑक्सिडाइज्ड बाय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स सच एज CrO3, alkaline KMnO4 or hot concentrated HNO3. It gives a mixture of carboxylic acids. कीटोन्स जेव्हा आपण ऑक्सिडेशन करतो, कारण या ठिकाणी बघा COC बॉन्ड आपण ब्रेक करणार आहोत आणि बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं आपल्याला दोन कार्बोक्सिलिक ॲसिड्सचे मॉलिक्युल्स मिळतील. दे मे बी सेम ऑर डिफरंट अँड दॅट डिपेंड्स अपॉन द गिव्हन कीटोन. घेतलेला कीटोन जर समजा सिंपल कीटोन असेल, आपण कीटोन्सचे दोन
टाइप्स घेतलेले आहेत. सिंपल कीटोन्स किंवा सिमेट्रिकल कीटोन्स त्याला म्हणतो आपण, अँड मिक्स्ड कीटोन्स किंवा अनसिमेट्रिकल कीटोन्स. तर घेतलेले हे दोन्ही आर ग्रुप जर सेम असतील तर आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी एकच टाईपचा ॲसिड मिळेल. समजा हा CH3CH3 असेल, हा ग्रुप कोणता असेल CH3CH3, तर हा COC बॉन्ड हा ब्रेक झाल्यानंतर आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळतील ॲसिटिक ॲसिडचे. बरोबर आहे. जर समजा हे 2 आर ग्रुप डिफरंट असतील तर आपल्याला हा एक ॲसिड मिळेल आणि हा दुसरा ॲसिड मिळेल. पण याच्यामध्ये काय लक्षात घ्या, हा COC बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं मिळणारे जे ॲसिड आहे, जो काय ॲसिड आहे त्याच्यामध्ये एक कार्बन ॲटम कसा असतो, कमी असतो दॅन द गिव्हन कीटोन. लक्षात, COC म्हणजे हा कार्बन कार्बन मधला बॉन्ड, COC बॉन्ड म्हणजे कोणता असतो, हा कार्बन कार्बन मधला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं घेतलेल्या कीटोन मध्ये समजा 3 कार्बन असतील तर मिळालेल्या ॲसिड मध्ये किती कार्बन येतील, फक्त 2 कार्बन येतील. या ठिकाणी बघा CH3 आणि CH3 ग्रुप घेतला तर 1 2 3 कार्बन आहे त्याच्यात, पण ह्या जो ॲसिड तयार झाला याच्यात किती कार्बन आहेत, फक्त 2 कार्बन आहेत. म्हणजे एक कार्बन ॲटम काय मिळतो आपल्याला, 1 कार्बन ॲटम लेस इन द कार्बोक्सिलिक ॲसिड दॅन द कीटोन. या ठिकाणी दिले बघा, इट गिव्स अ मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स हॅव्हिंग लेस नंबर ऑफ कार्बन ॲटम्स दॅन द स्टार्टिंग कीटोन. मिळालेल्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये एक कार्बन ॲटम कमी असतो दॅन द गिव्हन कीटोन. Thus oxidation of ketones is accompanied by breaking of CC bond. म्हणजेच ऑक्सिडेशन जेव्हा आपण कीटोन्सचं करू त्या ठिकाणी CC बॉन्ड ब्रेक झाल्याशिवाय हे ऑक्सिडेशन घडून येत नाही, किंवा जेव्हा कीटोन्सचं ऑक्सिडेशन होते त्या ठिकाणी COC बॉन्ड किंवा कार्बन कार्बन मधला बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो आणि कीटोन्सचं ऑक्सिडेशन होते. या ठिकाणी तुम्हाला जनरल रिॲक्शन दिलेली आहे पहा. कीटोन्समध्ये 2 आर ग्रुप डिफरंट दाखवलेले आहेत बघा, R and R डॅश. इट इज ऑन ऑक्सिडेशन बाय युझिंग CrO3 दॅट इज द क्रोमिक ॲसिड. लक्षात, क्रोमिक ॲसिड या ठिकाणी आपण वापरला आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, आणि आपल्याला या ठिकाणी 2 कार्बोक्सिलिक ॲसिडचे मॉलिक्यूल मिळतील, RCOOH अँड R डॅश COOH. बरोबर, RCOH आणि R डॅश COH हे असे मॉलिक्युल्स मिळतील. कारण हा बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. तर हा एक RC डबल बॉन्ड OOH हा एक मॉलिक्यूल मिळेल आणि R डॅश COOH हा एक आपल्याला सेकंड मॉलिक्यूल मिळेल. या ठिकाणी सांगितले मी तुम्हाला, दोन्ही आर ग्रुप जर सेम असतील तर या ठिकाणी RCOH आणि RCOH मिळेल, म्हणजे 2 मॉलिक्युल्स मिळतील एकाच कार्बोक्सिलिक ॲसिडचे. जर हा कोणता कीटोन घेतला आपण, सिंपल कीटोन जर घेतला, बरोबर. जर या ठिकाणी हा मिक्स्ड कीटोन घेतला आपण, R आणि R डॅश असा मिक्स्ड कीटोन घेतला, म्हणजे ज्या ठिकाणी 2 अल्काइल ग्रुप डिफरंट आहेत तर आपल्याला मिळणारे कार्बोक्सिलिक ॲसिडचे मॉलिक्युल्स कसे मिळतील, डिफरंट मॉलिक्युल्स, दॅट इज अ मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिले पहा, 2 एक्झाम्पल दिलेत, एक सिंपल कीटोनचं आणि दुसरं मिक्स्ड कीटोनचं. या ठिकाणी समजा आपण कीटोन घेतला आहे CH3 C डबल बॉन्ड O CH3 दॅट इज ॲसिटोन. दिस इज द एक्झाम्पल फर्स्ट. लक्षात, याला काय म्हणू आपण, ॲसिटोन किंवा याचं प्रोपॅनोन म्हणा किंवा प्रोपॅन 2ONE म्हणा. लक्षात, या ठिकाणी आपल्याला 2 ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्युल्स मिळतील, 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. तुमच्या पुस्तकामध्ये बघा फक्त CH3COOH दिलेलं आहे. लक्षात, तर त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या, त्या ठिकाणी करून घ्या 2 मॉलिक्युल्स मिळतील आपल्याला ॲसिटिक ॲसिडचे. लक्षात, CH3COH अँड CH3COH. त्या ठिकाणी एकच मॉलिक्यूल दिला आहे ॲसिटिक ॲसिडच्या, त्या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स करा ॲसिटिक ॲसिडचे, दॅट इज ॲसिटिक ॲसिड. त्याच्या आययुपीएसी नेम काय असेल, ॲसिटिक ॲसिडचं इथॅनॉइक ॲसिड. आणि सेकंड जर आपण 2 आर ग्रुप वेगळे घेतले, म्हणजे मिक्स्ड कीटोनचं जर एक्झाम्पल घेतले, दॅट इज CH3 C डबल बॉन्ड O C2H5 घ्या किंवा CH2CH3 घ्या, काही लिहिलं तरी चालते. C2H5 लिहिलं तर C2H5 घ्या, काय फरक पडत नाही. CH3 C डबल बॉन्ड O
C2H5. याला काय म्हणणार आपण, कोणता कीटोन म्हणणार? दोन अल्काइल ग्रुप आहेत, एक इथाइल आहे, दुसरा मिथाइल आहे. अल्फाबेटिकली आपण इथाइल लिहिणार अगोदर, नंतर मिथाइल. मिथाइल मिथाइल कीटोन, दॅट इज ब्युटॅन. काय लागते लिहायचं? ब्युटॅन 2ON. 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन आणि 4 कार्बन. याच्यात 2 कार्बन आहेत, 1 2 3 4. सेकंड कार्बनला CO आहे म्हणून ब्युटॅन 2ONE. 4 कार्बन असल्यामुळे पॅरेंट ब्युटेन. इट इज ऑन ऑक्सिडेशन बाय युझिंग CrO3. हा O कॅपिटल काढायचा आहे, CrO3. इट गिव्स द प्रॉडक्ट CH3COOH प्लस C2H5COOH. हा आहे ॲसिटिक ॲसिड आणि हा आहे प्रोपिऑनिक ॲसिड. प्रोपिऑनिक ॲसिड आयुपेसिनियम याचं इथॅनॉइक ॲसिड, याचं प्रोपॅनॉइक ॲसिड. लक्षात या ठिकाणी लिहून टाका ना त्याचं. इथॅनॉइक ॲसिड, प्रोपॅनॉइक ॲसिड. याचं नाव काय? प्रोपॅनॉइक ॲसिड. आणि हा इथॅनॉइक ॲसिड. त्यांची आयुपेसिनियम येते. लक्षात असे हे एक्झाम्पल आहेत. अँड दॅट इज द ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आणि लक्षात की रिॲक्शन त्यानंतर घेऊयात आपण सेकंड टाईपची रिॲक्शन. 12.8.3 मध्ये आपण ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन घेणार आहोत अल्डिहाइड्स अँड कीटोन्सच्या. त्याच्यामध्ये आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हा भाग घेतला. लक्षात. त्याच्यानंतर याच्यामधला राहिलेला जो भाग आहे तो सेकंड भाग असेल रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. सेकंड टाईपच्या रिॲक्शन रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स यामध्ये आपल्याला दोन टाईपचे रिडक्शन घ्यायचे आहेत. एक आहे क्लेमन्सन रिडक्शन आणि दुसरं आहे वुल्फ किश्नर रिडक्शन. त्याच्यामध्ये जेव्हा आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्स ह्यांचं रिडक्शन करतो त्यावेळेस त्या दोघांमध्येही जो कार्बोनिल ग्रुप आहे दॅट इज कन्व्हर्टेड इनटू CH2 ग्रुप अँड दॅट ग्रुप इज कॉल्ड मिथिलीन ग्रुप. काय म्हणतो या ग्रुपला आपण? CH2 ग्रुप इज कॉल्ड मिथिलीन ग्रुप. यामध्ये आपल्याला दोन टाईपचे रिडक्शन घ्यायचे आहे. क्लेमन्सन रिडक्शन एक आहे आणि दुसरं आहे वुल्फ किश्नर रिडक्शन. पण ह्या दोन्ही रिडक्शनने तयार होणारे जे प्रॉडक्ट्स असतात ते असतात अल्केन्स. कशामुळे अल्केन्स असतील? कारण ह्या अल्डिहाइड्स अँड कीटोन्समध्ये आपल्याला माहिती आहे धिस कार्बोनिल ग्रुप आहे. धिस कार्बोनिल ग्रुप ऑन रिडक्शन, कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन जर केलं तर त्याचं रिडक्शन होते CH2 ग्रुपमध्ये, दॅट इज द मिथिलीन ग्रुप. अँड द प्रॉडक्ट फॉर्म्ड दे आर कॉल्ड ॲज अल्केन्स. या दोन्ही रिॲक्शनमुळे तयार होणारे प्रॉडक्ट्स कोणते असतात? अल्केन्स. त्याच्यामध्ये ही रिॲक्शन लक्षात ठेवायची. लक्षात CO ग्रुपचं जेव्हा आपण रिडक्शन करतो लक्षात दिस इज ऑन रिडक्शन. CO ग्रुप ऑन रिडक्शन. CO ग्रुप ऑन रिडक्शन गिव्स मिथिलीन ग्रुप. तर त्या ठिकाणी आपण क्लेमन्सन रिडक्शनमध्ये वेगळे रिड्युसिंग एजंट वापरतो आणि वुल्फ किश्नर रिडक्शनमध्ये वेगळे रिड्युसिंग एजंट वापरतो. लक्षात. तर हे दोघांमध्ये हे कॉमन असेल. CO ग्रुपचं कन्व्हर्शन कशात होते? मिथिलीन ग्रुपमध्ये. आणि दोन्हीही रिॲक्शनमध्ये जे प्रॉडक्ट आहेत लक्षात ते प्रॉडक्ट्स असतात अल्केन्स. लक्षात. याच्यामध्ये दोन टाईपचे रिडक्शन आहेत. क्लेमन्सन रिडक्शन आणि दुसरं आहे वुल्फ किश्नर रिडक्शन. तर या ठिकाणी पहा क्लेमन्सन रिडक्शनमध्ये आपण रिड्युसिंग एजंट जो वापरतो लक्षात. क्लेमन्सन रिडक्शनमध्ये जो रिड्युसिंग एजंट वापरतो तो असतो सोडियम अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड
हायड्रोक्लोरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड, यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिणार. अमलगम म्हणजे HG मर्क्युरी, सोडियम अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. हा रिड्युसिंग एजंट आपण कशात वापरणार? क्लेमन्सन रिडक्शनमध्ये. लक्षात, सोडियम अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड, यालाच आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार. सॉरी, सोडियम नाही, झिंक अमलगम, झिंक अमलगम, झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. लक्षात, झिंक अमलगम म्हणजे ZnHg, अमलगम म्हणजे काय? Hg, आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl. तर हा रिड्युसिंग एजंट आपण या ठिकाणी वापरतो. तर उल्फ-किर्शनर रिडक्शनमध्ये आपण सुरुवातीला त्याची हायड्राझाईन सोबत रिॲक्शन करतो. हायड्राझाईन सोबत रिॲक्शन झालेली आहे तुमची. पहिल्यांदा रिॲक्शन कशासोबत करतो? हायड्राझाईन. आपण ह्या रिॲक्शन घेतलेल्या आहेत पहा. पण या ठिकाणी जो रिड्युसिंग एजंट वापरतो आपण तो आहे KOH इन द प्रेझेन्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल. या ठिकाणी पहिल्यांदा आपण उल्फ-किर्शनर रिडक्शनमध्ये रिॲक्शन कोणासोबत करतो? अल्डिहाइड्स किंवा कीटोन्सची हायड्राझाईन सोबत. तयार होणारे प्रॉडक्ट्स काय असतात? हायड्राझोन. झाले ना आपले हे? हायड्राझाईन सोबत रिॲक्शन करायची, तयार होणारे प्रॉडक्ट्स असतात हायड्राझोन. लक्षात, हायड्राझाईन म्हणजे काय? NH2 रिॲक्शन घेतल्यात बघा आपण. अल्डिहाइड्स अँड कीटोन्सच्या रिॲक्शन घेतल्यात अमोनिया डेरिव्हेटिव्ह सोबत, म्हणजे NH2Z सोबत, बरोबर आहे. आणि या ठिकाणी Z म्हणजे काय वापरलं आपण? NH2. तर फॉर्म्युला काय येईल? NH2 दॅट इज कॉल्ड हायड्राझाईन. NH2 त्याचे प्रॉडक्ट काय तयार होतात? हायड्राझोन. आणि ह्या तयार होणाऱ्या हायड्राझोनचं म्हणजे अल्डिहाइड्स आणि कीटोन्सपासून तयार होणाऱ्या हायड्राझोनचं आपण रिडक्शन करतो बाय युझिंग KOH अँड इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलच काय म्हणतो आपण? CH2OH. तर या ठिकाणी आपल्याला शेवटचे प्रॉडक्ट्स मिळतात. ते प्रॉडक्ट्स काय असतात? अल्केन्स. या ठिकाणी रिड्युसिंग एजंट म्हणून कशाला वापरतो आपण? KOH आणि इथिलीन ग्लायकॉलला. या ठिकाणी सुद्धा क्लेमन्सन रिडक्शनमध्ये अल्डिहाइड्स कीटोन्सचा आपण ह्या रिड्युसिंग एजंट सोबत रिॲक्ट करतो आणि यांचे सुद्धा शेवटचे प्रॉडक्ट्स काय असतात? अल्केन्स. कीटोन्समध्ये थोडंसं डिफरंट आहे. पहिल्यांदा अल्डिहाइड्स आणि कीटोन्स उल्फ-किर्शनर रिडक्शनमध्ये अल्डिहाइड्स आणि कीटोन्सची रिॲक्शन कोणासोबत करायची? हायड्राझाईन सोबत, म्हणजे NH2 सोबत आपल्याला हायड्राझोन प्रॉडक्ट्स मिळतात. आणि मिळालेले हायड्राझोन प्रॉडक्ट्स ह्यांना हिट करायचे KOH इन द प्रेझेन्स ऑफ सॉल्वंट इथिलीन ग्लायकॉल, आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतील अल्केन्स. लक्षात, या ठिकाणी उल्फ-किर्शनर रिडक्शन आणि क्लेमन्सन रिडक्शन याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिली. आणि CO ग्रुपचं कन्व्हर्शन यांच्यामध्ये कशात होते? CH2 ग्रुपमध्ये. तर आपण सुरुवातीचं रिडक्शन घेऊ, दॅट इज क्लेमन्सन रिडक्शन. या ठिकाणी जर तुम्हाला नोट्स लिहायच्या असतील बघा याच्यावर, लक्षात, तर या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये याचा प्रॉडक्ट दिलेला नाही. प्रॉडक्ट काय तयार होतं? डायरेक्ट रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट दिलेला आहे, पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रॉडक्टचं नाव दिलेलं नाही. तर या ठिकाणी तुम्ही ह्या रिॲक्शनचं डिस्क्रिप्शन लिहून घेऊ शकता. तर ह्या ठिकाणी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिहिता येईल, इन द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स which are sensitive to the acids, aldehydes and ketones which are not sensitive to acids when heated with zinc amalgam and concentrated hydrochloric acid. असे aldehydes and ketones which are not sensitive to the acids when heated with zinc amalgam and concentrated hydrochloric acid gives the product, and the products are called alkanes, and the reaction is known as Clemmensen reduction. लक्षात, ह्या ठिकाणी तुम्ही हा पॉईंट लिहून घ्यायचा आहे, पॉईंट नंबर 1 म्हणून. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये लिहायचं आहे तुम्हाला, इन क्लेमन्सन रिडक्शन और इन धिस रिडक्शन CO ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू CH2 ग्रुप. लिहिताना असं लिहायचं, CO ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू, वाक्यामध्ये लिहायचे CO ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू CH2 ग्रुप, आणि ब्रॅकेटमध्ये याचं नाव लिहायचं मिथिलीन ग्रुप. थर्ड पॉईंटमध्ये त्या ठिकाणी लिहिणार तुम्ही,
This reaction is most commonly used to convert acyl benzenes to alkyl benzenes. ही रिएक्शन मोस्ट कॉमनली कुठे उपयोगात आणली जाते? This reaction is or this reduction is most commonly used to convert the acyl benzenes to the alkyl benzenes. म्हणजे ह्या रिएक्शनचा काय दिलंय तुम्हाला? यूज सुद्धा दिला या ठिकाणी की ही क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन आपण केव्हा वापरू शकतो किंवा तिचा उपयोग काय आहे. मग तर थर्ड पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही? क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन इज यूज्ड टू कन्व्हर्ट द असाइल बेन्झिन्स टू द अल्काइल बेन्झिन्स. आणि त्यानंतर त्याची रिडक्शन रिॲक्शन आपण जी आहे अल्डिहाइड्सची किंवा कीटोन्सची कॉमन रिडक्शन रिॲक्शन जी आहे ती या ठिकाणी आपण लिहू शकतो RC डबल बॉन्ड O प्लस 4 नेसेंट हायड्रोजन. त्या ठिकाणी तुम्हाला रिड्युसिंग एजंट घ्यायचा आहे. आता हा CO ग्रुप कोणताही असू शकतो, तो अल्डिहाइड्समधला किंवा कीटोन्समधला असू शकतो. कॉमन या ठिकाणी मी CO ग्रुप दाखवला आहे. कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्शन कसं होते या ठिकाणी आपण वापरणार ZnHG and concentrated hydrochloric acid and hit that reaction. या ठिकाणी तुम्ही या कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडला वर लिहिलं तरी चालते. and hit that reaction. Zinc amalgam and concentrated hydrochloric acid hit that reaction. It gives the product that is CH2 plus H2O. म्हणजे CO ग्रुपचं कन्व्हर्शन कशामध्ये होते? CH2 ग्रुपमध्ये. लक्षात. या ठिकाणी आपण अल्डिहाइडचं एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल फेन ॲसेटाल्डिहाइड. हा ॲसेटाल्डिहाइड फेन रिड्यूस्ड by using the zinc amalgam and concentrated HCl and hit that reaction. लक्षात. या ठिकाणी हे रिएजंट लिहा आणि त्या रिएक्शनला हिट करा. ह्या CO ग्रुपचं कन्व्हर्शन कशात होईल? CH2 मध्ये. बरोबर आहे. CO ग्रुपचं कन्व्हर्शन CH2 मध्ये होईल. पण ह्या कार्बनला एक हायड्रोजन अटॅच आहे परत. हा CH2 ग्रुप आणि हा H म्हणजे काय येईल? CH3 म्हणजे C2H6 plus H2O and that product is called इथेन. बघा हा CO ग्रुप कशात कन्वर्ट होईल? CH2 ग्रुपमध्ये. पण ह्या कार्बनला अटॅच एक हायड्रोजन आहे म्हणजे CH2 आणि हा H म्हणजे CH3 plus H2O that gives the इथेन. सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला. C2H5 CH डबल बॉन्ड O प्लस 4 नेसेंट हायड्रोजन ॲटम. या ठिकाणी लक्षात ठेवायचे झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl यांची जेव्हा रिएक्शन होईल तर आपल्याला 4 नेसेंट हायड्रोजनचे ॲटम्स मिळतात. आणि हे 4 नेसेंट हायड्रोजनचे ॲटम्स ह्या CO ग्रुपचं काय करतात? रिडक्शन करतात. दिस इज ऑन रिडक्शन बाय युझिंग झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड हिट दॅट रिॲक्शन. मग हा CH2 ग्रुप परत कशात कन्वर्ट होईल? CH2 ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू CH3. CO ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू CH2. परंतु ह्या CH2ला काय अटॅच आहे? हा H. बरोबर आहे. ह्या ठिकाणी तुम्ही सेकंड एक्झाम्पल CH3 CH2 असे लिहू शकता. म्हणजे काय प्रॉडक्ट तयार होईल? CH3 CH2. हा CO ग्रुप कशात कन्वर्ट होणार? CH2 मध्ये. आणि याला H जोडलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय तयार होईल? CH3. म्हणजे प्रॉडक्ट येईल CH3 CH2 CH3. बरोबर आहे. CH3 CH2 CH3 प्लस H2O. लक्षात आले रिएक्शन. तर इथले 2 हायड्रोजन ॲटम्स या ठिकाणी CO ग्रुपचं कन्व्हर्शन CH2 ग्रुपमध्ये होणार. हा कार्बनला कार्बन आहे. हा ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होईल आणि या ठिकाणी 2 हायड्रोजन अटॅच होतील. हा बाहेर पडलेला ऑक्सिजन आणि इथले उरलेले 2 हायड्रोजन H2O हा बाय प्रॉडक्ट तयार होईल आणि हा प्रॉडक्ट असेल प्रोपेन. बरोबर आहे. तिसरं एक्झाम्पल घेऊयात आपण. या ठिकाणी नावं लिहा. हा ॲसेटाल्डिहाइड ऑन रिडक्शन विथ झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl किंवा असं लिहायचं ॲसेटाल्डिहाइड व्हेन हिटेड विथ झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl इट गिव्स इथेन. प्रोपियोनाल्डिहाइड त्याचं नाव काय असेल? प्रोपियोनाल्डिहाइड व्हेन हिटेड विथ
झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl इट गिव्ज प्रोपेन. आणि तिसरं एक्झाम्पल असेल फेन ॲसिटोन. फेन ॲसिटोन heated with zinc amalgam and concentrated HCl it gives हा CO ग्रुप. बघा हा CO ग्रुप कशात कन्वर्ट होणार आहे? CH2 ग्रुपमध्ये. म्हणजे काय येईल? CH3 CH2 CH3. बरोबर आहे. हा CO ग्रुप कशात कन्वर्ट होणार आहे? CH2 ग्रुपमध्ये. तर हा काय येईल? हा CH3. हा COचं कन्वर्शन CH2 मध्ये. CH3 CH2 CH3 म्हणजे काय प्रॉडक्ट तयार होईल? प्रोपेन. CH3 CH2 CH3 प्लस H2O. इट इज अगेन द प्रॉडक्ट दॅट इज प्रोपेन. अशा ह्या रिॲक्शन असतील. कोणत्या? क्लेमन्सन रिडक्शन. हे कोणतं रिडक्शन घ्यायला होतं आपण? क्लेमन्सन रिडक्शन. वरती मी नाव लिहायचं विसरून गेले तर लिहा या ठिकाणी नाव. दिस रिडक्शन इज कॉल्ड क्लेमन्सन रिडक्शन. कोणतं रिडक्शन आहे हे? क्लेमन्सन रिडक्शन. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे राहिलेलं रिडक्शन जे आहे दॅट इज वुल्फ किश्नर रिडक्शन. त्याच्यातला राहिलेला जो भाग आहे तो घ्यायचा आपल्याला वुल्फ किश्नर रिडक्शन. ह्या रिडक्शन मध्ये सुद्धा काय होणार आहे? प्रॉडक्ट्स कोणते मिळणार आहेत आपल्याला? प्रॉडक्ट्स अल्केनच असतील. फक्त या ठिकाणी रिड्युसिंग एजंट्स आपण दुसरे वापरणार आहोत. पहिल्यांदा अल्डिहाइड्स किंवा कीटोनची रिॲक्शन कशासोबत करणार? हायड्राझाईन सोबत. त्याच्यामध्ये बघा NH2N NH2 दॅट इज कॉल्ड हायड्राझाईन. जनरल रिॲक्शन आहे ही. बरोबर आहे. पहिल्यांदा आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मधला जो CO ग्रुप आहे याची रिॲक्शन हायड्राझाईन सोबत करणार. हा NH2 NH2 मधला H2 आणि O दे एलिमिनेट इन द फॉर्म ऑफ H2O. आणि हा डबल बॉन्ड डायरेक्ट कोणाला येईल? नायट्रोजनला. कार्बन डबल बॉन्ड कार्बन NH2 प्लस H2O. हा काय तयार होईल? प्रॉडक्ट हायड्राझोन. प्रॉडक्टला काय म्हणणार आपल्याला माहिती आहे. रिॲक्शन जर हायड्राझाईन सोबत झाली तर प्रॉडक्ट्स काय तयार होतात? हायड्राझोन हे प्रॉडक्ट तयार होतात. आणि ह्याला नंतर आपल्याला हीट करायचे KOH अँड इथिलीन ग्लायकॉल. KOH अँड इथिलीन ग्लायकॉल CH2OH CH2OH आणि हीट करायचे त्या रिॲक्शनला. तर या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट मिळतील. हा जो CO ग्रुप आहे हा कन्वर्ट होतो CO ग्रुप जो आहे तो CH2 ग्रुपमध्ये कन्वर्ट होईल. आणि या ठिकाणी नायट्रोजन गॅस इलिमिनेट होतो. लक्षात. तर ही झाली याची जनरल रिॲक्शन. आणि हा CH2 ग्रुपला काय म्हणतो आपण? दॅट ग्रुप इज कॉल्ड मिथिलीन ग्रुप. या ठिकाणी ह्या ग्रुपला काय म्हणणार आपण? मिथिलीन ग्रुपमध्ये तो कन्वर्ट होईल. आणि तयार होणारे प्रॉडक्ट्स जे आहेत त्यांना म्हणतो आपण अल्केन्स. ह्या CO ग्रुपचा अल्डिहाइड आणि कीटोन्समध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे पहिल्यांदा रिॲक्शन करायची हायड्राझाईन सोबत. हायड्राझोन हे प्रॉडक्ट्स तयार होतील. नंतर त्याला हीट करायचे KOH सोबत इन द प्रेझेन्स ऑफ सॉल्वंट इथिलीन ग्लायकॉल. इट गिव्स द लास्ट दॅट इज CO ग्रुप इज कन्वर्टेड इंटू मिथिलीन ग्रुप अँड देर इज इलिमिनेशन ऑफ नायट्रोजन गॅस. नायट्रोजन गॅस हा त्यामध्ये आपल्याला बाय प्रॉडक्ट म्हणून मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल्स घ्यायची त्याचे. लक्षात आली ही रिॲक्शन. ही रिॲक्शनमध्ये हायड्राझाईन सोबत रिॲक्शन हायड्राझोन प्रॉडक्ट KOH सोबत रिॲक्शन करायची बाय युझिंग इथिलीन ग्लायकॉल. हीट दॅट रिॲक्शन इट गिव्स द प्रॉडक्ट CO ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2 ग्रुप. तर ह्या ठिकाणी आता ह्याचं डिस्क्रिप्शन कसं लिहिणार तुम्ही? When ketones reacts with hydrazine, first it gives hydrazone, which on heating with KOH in the presence of ethylene glycol gives the product that are called alkanes, and the reaction is called Wolff-Kishner reduction. तर याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल दिले पहा. पहिलं एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिले तुमच्या C2H5
CH double bond O, that is the propionaldehyde. propionaldehyde याची रिॲक्शन करायची आपल्याला हायड्रोजन सोबत NH2 ह्या NH2 ला मी असं लिहिलं H2O. या ठिकाणी आपल्याला H2O इलिमिनेट करायचा आहे. काय येईल प्रॉडक्ट C2H5 CH डबल बॉन्ड NH2, that is the propionaldehyde hydrazone. काय म्हणायचं, प्रोपियोनाल्डिहाइडचा काय तयार होतो या ठिकाणी, हायड्राझोन प्रॉडक्ट तयार होतो. याला तुम्ही लिहू शकता प्रोपियोनाल्डिहाइड हायड्राझोन. नंतर याची रिॲक्शन कोणासोबत करायची, केवळ सोबत रिॲक्शन करायची इन द प्रेझेन्स ऑफ CH2OH इथिलीन ग्लायकॉल. आणि त्या रिॲक्शनला काय करायचं आहे, हिट करायचं आहे. लक्षात, पुढे लिहिलं तरी चालेल, असं लिहत आपण. या ठिकाणी ही रिॲक्शन अशी लिहत आपण, केवळ सोबत त्याला हिट करायचे इन द प्रेझेन्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल CH2OH आणि हिट करायचे त्या रिॲक्शनला. तर आपल्याला प्रॉडक्ट काय मिळेल बघा, हा CO ग्रुप कशात कन्वर्ट होणार आहे, CH2 ग्रुपमध्ये. मग प्रॉडक्ट काय तयार होईल, C2H5 किंवा CH3CH2 CH3, बरोबर आहे, CH3CH2 CH3. किंवा या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही काय घ्या, या ठिकाणी लिहिताना CH3CH2 असं लिहिलं तर आपल्याला सोपं जाईल. CH3CH2 आणि हा CO ग्रुप CH2 मध्ये कन्वर्ट होणार आहे, म्हणून त्या कार्बनला जो आहे आणि हा CH2 आणि ह्या कार्बनला अटॅच H, म्हणजे प्रॉडक्ट तयार होईल CH3CH2 CH3. प्रॉडक्ट काय तयार होईल, CH3CH2 CH3 प्लस N2. या ठिकाणी याला म्हणणार आपण प्रोपेन. लक्षात, मग डिस्क्रिप्शन कसं होईल याचं, फेन प्रोपेनाल्डिहाइड रिॲक्ट्स विथ हायड्राझाईन. याला काय म्हणणार आपण, फेन प्रोपियोनाल्डिहाइड रिॲक्ट्स विथ हायड्राझाईन. इट गिव्स propionaldehyde hydrazone which on heated with KOH in the presence of solvent ethylene glycol it gives propane with liberation of N2 gas. तर या ठिकाणी तुम्हाला आणखीन दोन एक्झाम्पल दिलेले आहेत पहा. इथाइल फिनाइल कीटोनचं एक्झाम्पल दिलेलं आहे, लक्षात आलं एक्झाम्पल. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलेली आहे तुम्हाला पुस्तकामध्ये, ते एक्झाम्पल आहे इथाइल फिनाइल कीटोन. हा फिनाइल ग्रुप, त्याला आपण C6H5 ग्रुप म्हणतो, बरोबर आहे, दॅट इज फिनाइल ग्रुप. हे सेकंड एक्झाम्पल. आणि हा इथाइल फिनाइल कीटोन. इथाइल फिनाइल कीटोन लक्षात, याची रिॲक्शन कोणासोबत करायची, हायड्राझाईन सोबत. त्याला आपण या पद्धतीने लिहूया, हा C2H5 वरच्या साईडला लिहू आणि हा C डबल बॉन्ड O. दिस इज ऑन रिएटेड विथ हायड्राझाईन. हायड्राझाईन सोबत याची रिॲक्शन करायची. हा O आणि H2O मायनस H2O मिळेल आपल्याला. तर प्रॉडक्ट मिळेल या ठिकाणी, हा डबल बॉन्ड डायरेक्ट, हा कार्बनचा डबल बॉन्ड डायरेक्ट कशाला येईल, ह्या नायट्रोजनला. O आणि H2O निघून चालला या ठिकाणी, H2O इलिमिनेट व्हायला लागलाय. तर हा कार्बन डबल बॉन्ड डायरेक्ट काय तयार होईल, नायट्रोजन. हा C कार्बनला अटॅच आहे C2H5 डबल बॉन्ड NH2. हा काय तयार होईल, त्याचा हायड्राझोन. तर या ठिकाणी तुम्ही त्याला नाव लिहू शकता, इथाइल फिनाइल हायड्राझोन. त्याच्यानंतर त्याचं काय करायचं, त्याची रिॲक्शन करायची आपल्याला KOH सोबत त्याला हिट करायचं इन द प्रेझेन्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल CH2OH
CH2OH हीट करायचं ह्या रिॲक्शनला. तर हा CO ग्रुप जो ह्या ग्रुपमध्ये कन्वर्ट झाला आहे याचं कन्वर्शन कशात होईल CH2 मध्ये. म्हणजे आपल्याला काय मिळेल हा C2H5 ला C2H5 असेल आणि याचं कन्वर्शन कशात होईल CO ग्रुप इज कन्व्हर्टेड इनटू CH2 ग्रुप. तर या ठिकाणी हा जो प्रॉडक्ट तयार झाला आहे तो प्रॉडक्ट काय असेल मग N प्रोपाइल बेन्झीन आणि बाय प्रॉडक्ट आहे याचा N2 गॅस. याला म्हणाल आपण N प्रोपाइल बेन्झीन. हा प्रॉडक्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळेल N प्रोपाइल बेन्झीन. लक्षात. तर हा N प्रोपाइल बेन्झीन जो आहे तो प्रॉडक्ट आपल्याला ह्या इथाइल फिनाइल कीटोन पासून मिळेल. आता याला N प्रोपाइल बेन्झीन का म्हणणार तर या ठिकाणी पहा हा जो ग्रुप आहे CH2 C2H5 या ग्रुपला आपण कसं लिहू शकतो कंबाईन जर केला आपण त्याला तर तो ग्रुप होईल C3H7 होईल का नाही. बघा या ठिकाणी 2 कार्बन आहेत सॉरी 2 आणि 1 3 कार्बन आणि 5 आणि 2 हायड्रोजन म्हणजे 7 हायड्रोजन. ह्याची जर आपण बेरीज केली CH2 C2H5 C3H7 आणि हे तिन्ही कार्बन एका सरळ रेषेमध्ये आहेत. याला कोणता ग्रुप म्हणतो आपण C3H7 ला प्रोपाइल ग्रुप. कोणता अल्काइल ग्रुप हा प्रोपेन पासनं म्हणजे C3H8 पासनं याच्यातनं प्रोपेन पासनं एक हायड्रोजन काढला तर हा प्रोपाइल ग्रुप तयार होईल. पण तिन्ही कार्बन एका सरळ रेषेमध्ये आहेत. लक्षात स्ट्रेट चेनमध्ये आहेत म्हणून ते प्रिफिक्स काय लावलाय आपण N म्हणून याचं नाव आहे N प्रोपाइल आणि हा आहे बेन्झीन. आपल्याला प्रॉडक्ट मिळेल N प्रोपाइल बेन्झीन. तर हे सेकंड एक्झाम्पल झालं ह्याच्यामधलं. आणि ह्या रिॲक्शनचं जर तुम्हाला यूज विचारला तर तो यूज आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला यूज लिहिता येईल लास्ट पॉईंटमध्ये. दिस रिॲक्शन इज यूज्ड टू सिंथेसाइज अ स्ट्रेट चेन अल्काइल सबस्टिट्यूटेड बेन्झीन. स्ट्रेट चेन आता ह्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला बेन्झीनला ही रिंग जी अटॅच आहे ही असेल CH2 CH2 CH3. या ठिकाणी हा बेन्झीन झाला आहे. त्या बेन्झीनला अटॅच आहे हा CH2 बरोबर आहे. आणि ह्या C2H5 आपण कसं लिहू शकतो CH2 CH3. म्हणजे ही स्ट्रेट चेन आहे अल्काइल ग्रुपची. कोणती चेन आहे स्ट्रेट चेन अल्काइल ग्रुप. लक्षात. Wolff-Kishner reduction is used to synthesize straight chain alkyl substituted benzenes. अल्काइल सबस्टिट्यूटेड बेन्झीन जर स्ट्रेट चेन अल्काइल सबस्टिट्यूटेड बेन्झीन्स आपल्याला तयार करायचे असतील तर आपण ह्या Wolff-Kishner रिडक्शनचा उपयोग करतो. आता अल्काइल सबस्टिट्यूटेड का म्हणलं याला ह्या कार्बनला या ठिकाणी काय अटॅच असतो H बेन्झीनमध्ये बरोबर आहे. हा H रिप्लेस करून आपण या ठिकाणी हा अल्काइल ग्रुप सबस्टिट्यूट करू शकतो आपण. आणि हा अल्काइल ग्रुप कोणता असेल स्ट्रेट चेन अल्काइल ग्रुपचं सबस्टिट्यूशन या ठिकाणी आपण करू शकतो ह्या रिडक्शनने ज्याला म्हणतो आपण Wolff-Kishner रिडक्शन. आणि असं अल्काइल सबस्टिट्यूशन जे आहे स्ट्रेट चेन अल्काइल ग्रुप सबस्टिट्यूशन आपण फ्रीडल-क्राफ्ट रिॲक्शनने करू शकत नाही. लक्षात. फ्रीडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शनने आपण हे करू शकत नाही. जे करू शकतो आपण Wolff-Kishner रिडक्शन. देअरफॉर दॅट Wolff-Kishner reduction is used to synthesize the straight chain alkyl substituted benzenes which is not possible by the Friedel-Crafts alkylation reaction. तर या ठिकाणी आपण जी 12.8.3 ही रिॲक्शन होती ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. या ठिकाणी आपण हा भाग संपवलेला आहे. या नंतरचा भाग आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया.